माझ्या काव्यरसिक मित्रांसाठी दोन कविता आता मी सादर करतो आहे. रचना आहेत वीणा मालशे यांच्या. पहिली कविता आषाढातील सर्द दुपारी. हवी नकोशी उदासीनता आणि दुपारही अनाम कातर, तलम धुक्याच्या पडद्या आडून हलकी हलकी पाऊस झिरझिर. हवी नकोशी उदासीनता आणि दुपारही अनाम कातर, तलम धुक्याच्या पडद्या आडून हलकी हलकी पाऊस झिरझिर. आषाढातील सर्द दुपारी रिमझिमत्या मेघांच्या खाली, गवाक्षातली चिंब सायली थरारून का कंपित झाली. आषाढातील सर्द दुपारी रिमझिमत्या मेघांच्या खाली, गवाक्षातली चिंब सायली थरारून का कंपित झाली. घन ओले ते मन पाखरू, वळचणीतले तिपीत दाणे. घन ओले ते मन पाखरू, वळचणीतले टिपीत दाणे. हिरव्या हळव्या क्षणात गुंतून उगाच होते भिंगुळवाणे. हिरव्या हळव्या क्षणात गुंतून उगाच होते भिंगुळवाणे. इथे फुलावे शब्द फुलाने, इथे फुलावे शब्द फुलाने. मनपर्णाच्या फांदी मधुनी, ओथंबलेल्या तना मनाने गात सुटावी पाऊस गाणी. इथे फुलावे शब्द फुलाने, मनपर्णाच्या फांदी मधुनी. ओथंबलेल्या तना मनाने गात सुटावी पाऊस गाणी. गात सुटावी पाऊस गाणी. गात सुटावी पाऊस गाणी. आषाढातील सर्द दुपारी. वीणा मालशे अकोला यांची ही काव्यरचना आत्ताच आपण ऐकलीत आणि यांचीच आणखी एक रचना मी सादर करतो आहे. शीर्षक आहे ती रात वादळी होती. ती रात वादळी होती. तो पाऊस हळवा होता, धारांचा झुलवा होता. तो पाऊस हळवा होता, धारांचा झुलवा होता. तुझ्या रेशीमशा करतळी हा ओला तळवा होता. ती सांज निराळी होती, मेघात काजळी होती. ती सांज निराळी होती, मेघात काजळी होती. रोमांचित श्वासांनाही ती रात वादळी होती. थेंबांची थिरकत होती, थरथर अधरावर होती. थेंबांची थिरकत होती, थरथर अधरावर होती. चपलतेने फिरकत घेता कोसळली देहावरती. चपलतेने फिरकत घेता कोसळली देहावरती. त्या उनाड वाऱ्यावरती दिवली ही समर्पित होती. त्या उनाड वाऱ्यावरती दिवली ही समर्पित होती. विझुनिया जाण्यासाठी ती घन व्याकुळ उत्सुक होती. घन व्याकुळ उत्सुक होती. दशदिशाही कातर होत्या. दशदिशाही कातर होत्या. क्षणक्षणही आतुर होते. वादळात विरघळताना अवकाशही फितूर होते. दशदिशाही कातर होत्या. क्षणक्षणही आतुर होते. वादळात विरघळताना अवकाशही फितूर होते. जणू मंत्र भारले होते. जणू मंत्र भारले होते अन दुजेपण सरले होते. घन प्रलयी सारे बुडुनी. घन प्रलयी सारे बुडुनी. मी तू पण विरले होते. मी तू पण विरले होते. ती रात वादळी होती. ही काव्यरचना आत्ताच आपण ऐकलीत. रचना वीणा मालशे अकोला. त्यांचा संपर्क क्रमांक 848290
8867. या दोन्ही काव्यरचना सादर केल्या दत्ता सरदेशमुख यांनी. माझा संपर्क क्रमांक 8329730186.